आता 10% सांगते तुम्हाला. आपण 10%, 40%, 10%, 40% त्याच्यानुसार करू. आता 340च्या 10% किती आहे? 34. 34 गुणिले काय करायचं? 2 मग आता फॅक्टर किती आलं? 73.78. म्हणजे तिथं लागवडीचा डोस तुमचा किती झाला? त्याला भागिले करा ना 45. बघा 34 किलो तुम्हाला युरिया द्यायचा आहे, नत्र द्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला युरिया द्यायचा आहे. मग आपण काय करणार आहे? 34 गुणिले काय करणार? 2.17. किती आलं तुमचं उत्तर? 73. आता युरियाचं पोतं किती किलोचं आहे? 40 किलोचं आहे. 45 40 आहे 45 आहे. डिवाइड करा. 76 भागिले 45 करा. किती गुणे आलं? एक गोणी आणि वरती काय येईल? 63. एक गोणी आली तुमची आणि वरती 63 म्हणजे 20 किलो. त्याच्या निम्म आलं. दीड गोणी तुम्हाला लागवडीला द्यायची युरियाची. कळलं का? हो की नाही? दुसरं 40% तुम्हाला द्यायचं आहे. आता 340चे 40% किती आहे? किती येणार? 136 किलो नत्र द्यायचा आहे. आता त्या नत्रासाठी तुम्हाला काय द्यायचं आहे? युरिया तुम्ही सांगणार द्यायला शेतकऱ्यांना, सांगणार ना? मग 136 किलो नत्रासाठी युरिया तुम्ही किती देणार? कसं करणार कॅल्क्युलेशन? 136 गुणिले काय करायचं परत? किती येतं? 295.12. त्याला भागिले 45 करा. किती गोण्या आल्या? 6 म्हणजे 7 गोण्या. दुसऱ्या वेळेस तुम्ही किती गोण्या सांगणार? 7 गोण्या. परत 10% तुम्हाला द्यायचं आहे, त्यावेळेस किती गोण्या सांगणार? 1.5 गोणी. परत 40% द्यायचं, त्यावेळेस किती गोण्या सांगणार? 7 गोण्या. म्हणजे इथं तुमचा हिशोब क्लिअर झाला नत्राचा. 16 गोण्या लागले. कळलं? कसं काढलं कळलं का? काहीच अवघड नाहीये. गणित आहे पण ते खूप सोपं गणित आहे. दुसरं आहे स्फुरत. आता स्फुरत